महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे. वेकोली जमा करणार पुनर्वसन जागेसाठी 9 कोटी. कामठी तालुक्यातील बीना संगम भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीत लाखो टन कोळसा उत्पादनाला सुरुवात झाली. मात्र मागील 11 वर्षांपासून बीना संगम गावाचे पुनर्वसन प्रक्रिया रखडली होती. या संदर्भात अनेक आंदोलने झालीत, मात्र वेकोलीच्या वतीने दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर पुनर्वसन मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भिवा तांडेकर यांच्या नेतृत्वात 18 मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाच्या 5व्या दिवशी 22 मार्चला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व रामटेकचे लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली. सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे व खासदार बर्वे यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत आंदोलन स्थळी चर्चा केली. यावेळी वेकोलीचे महाप्रबंधक हर्षद दातार यांनी 25 मार्चला उपविभागीय अधिकारी सावनेर यांच्या कार्यालयात 9 कोटी रुपये जमा करणार असल्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. शिवाय वाद असलेल्या 4.26 हेक्टर जागेचा भूसंपादन मोबदला सीबीआय कोर्टात जमा करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यावेळी स्पष्ट केल्यानंतर महसूल मंत्री यांच्या हस्ते उपोषणकर्ते भिवा तांडेकर यांना लिंबू सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी वेकोलीचे महाप्रबंधक हर्षद दातार, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, संजय पवार, तहसीलदार गणेश जगदाळे, राजेश रंगारी, विजय पाटील, राहुल तिवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रुमकर, भारतीय भूविकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोयर, अशोक भोयर, जीवनरक्षक दलचे दिलीप मेश्राम, सरपंच, उपसरपंच यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व शेकडोंच्या संख्येत गावकरी उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम. साहेब, माझ्या जीवनाची नवीन सुरुवात आहे साहेब, आपल्या आशीर्वादाने. दोन रस्ते म्हणे, एका बोल ड्युटी लागली म्हणे, एका बोल नाही लागली म्हणे, फोन द्या म्हणे. राहू दे सध्या राहू दे. ही जीत फक्त आपल्या गावातील नागरिकांची एकता यांच्यामुळेच घडलेली आहे. आणि आपले लोकप्रिय आपले माननीय मंत्री साहेब, आपल्या गावाचे शिल्पकार यांच्यामुळे आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. परंतु आपण जेव्हा जेव्हा एक होऊ तेव्हा तेव्हाच न्याय मिळते. हे आजच्या उदाहरण आपण लक्षात ठेवावं. आणि विनंती करतो की जेव्हा जेव्हा आपल्या गावावर संकट आलं, आपले साहेब तर आपल्यासोबत आहेच, खासदार साहेब आपल्यासोबत आहेत, आपले मंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, परंतु गावातील नागरिक सर्व जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आपल्या गावाला प्रत्येक परेशानीत, प्रत्येक कठीणाईत, प्रत्येक अन्यायावर आपण निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा गावावर संकट आलं, हे संकट दूर करण्यासाठी आपण एकत्र यावं नेहमी, अशी विनंती करतो. धन्यवाद.